पण ज्या समाजाचा पाठीचा कणा झुकलेला नसतो त्या समाजाला भिकेचे डोहाळे कधीच लागत नाहीत. हाही आमचाच इतिहास आहे. आमची पोरं उभा करताना आम्हाला पहिल्यांदा 3 नियम लक्षात घ्यावे लागतील. 3 गोष्टी लक्षात ठेवा. आमचं पोर पहिल्यांदा पायावर उभा राहू द्या. त्याच्या हातात कंदील द्या. त्याला सांगा तुझ्या पावलापुरता प्रकाश आम्ही तुला दिला आहे, तुझी वाट तू निर्मायची. पावलावर उभा केलं नंतर त्याला दुसरी गोष्ट सांगा. अरे जी माणसं फक्त पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात, आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमची पोरं फक्त पायानी चालायला उभी करू नका, ती डोक्यानेही चालवायला शिकवा. आणि तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्या माणसाला कळतं तोच समाज उभा राहतो. आम्हाला ते पहिल्यांदा कळालं पाहिजे. आव्हानं आमच्या पुढची असतील ती असतील, पण त्याच वेळी संस्कारांचा वारसा सुद्धा आम्हाला इथंच मिळाला पाहिजे. जगण्याची जाण आणि जगण्याचं भानही आमच्यापर्यंत आलं पाहिजे. मराठ्यांनी इतिहास घडवला पण मराठ्यांनी इतिहास लिहिला नाही. शिक्षणाची गंगा आमच्या दारापर्यंत आलीच नाही. 5000 वर्ष आम्हाला शिक्षण मिळालं नाही. आता आम्ही शिक्षण घेऊ लागलो आणि आमची पोरं जिल्हाधिकारी झाली, जिल्हा पोलीस प्रमुख झाली, मंत्री वगैरे तर भरपूर झाली. दुसऱ्या पिढीतली शिकली पोरं आमची आणि इतक्या पदावर गेली. 5000 वर्ष आमच्या घरामध्ये शिक्षण असतं तर आज आम्ही जगावर राज्य निश्चितच केलं असतं. बुद्धीनं आम्ही निश्चित कमी नाही आहोत, शक्तीनं आम्ही कमी नाही आहोत. सगळ्यामध्ये समर्थशील आणि सामर्थ्यवान असणारे आम्ही. मग आम्हाला पावलं उचलायला काय हरकत आहे? पण त्याच वेळी एक गोष्ट आमच्या काळजामध्ये असली पाहिजे. निष्ठा ज्याचं नाव आहे. शिवाजींनी स्वराज्य उभा केलं ते नेमवेळ याच्याच बळावर. माणसं कशाच्या मोहानं शिवाजीकडे आली? विश्वास दिला शिवाजींनी, आपलं राज्य उभा करायचंय. म्या शिवछत्रपतींना सिंहासनावर बसायचं नाही, मला छत्रपती व्हायचंय म्हणून राज्य निर्माण करायचं नाही. तमाम मराठ्यांचं राज्य झालं पाहिजे ही काळजी इथल्या माणसामध्ये होती. अरे हिरोजी इंदलकर नावाचा आमचा बांधकाम प्रमुख होता. रायगड सारखा किल्ला बांधायची जबाबदारी शिवाजींनी त्याच्यावर सोपवली. शिवाजी स्वारीवर गेले. हिरोजीनं किल्ला निम्म्यापर्यंत बांधत आणला आणि पैसा संपला. हिरोजीला कळेना काय करावं. शिवाजींनी तर जबाबदारी टाकलीये, किल्ला तर बांधला पाहिजे, पैसा तर शिल्लक नाही. या हिरोजीनं अपूर्व काम केलं. आपला राहता वाडा, आपली सगळी जमीन विकली, बायकोला घेऊन रायगडावर आला. पैशासह झोपडी बांधून राहायला लागला आणि मराठ्यांची राजधानी बांधून काढली. शिवाजींना आल्यावर कळलं हिरोजींनी काय केलंय. राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजींना वाटलं या हिरोजींचा सत्कार करावा. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले, हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात, बोला तुम्हाला काय हवं. त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान झुकून म्हणाला, महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पदरात टाकलंय, आम्हाला आणखी काय हवं. महाराज म्हणाले, नाही हिरोजी, अहो तुम्ही काहीतरी मागितलंच पाहिजे. त्यावेळी हिरोजी म्हणाला, महाराज एक विनंती आहे. या रायगडावर आम्ही जगदीश्वराचं मंदिर सुद्धा उभारलंय. महाराज त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरायची अनुमती आम्हाला द्या. महाराजांना कळणारे कसलं मागणं. 5वा वेतन आयोग नाही मागितला, पगारवाढ नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, वतन नाही मागितलं. मागून मागितलं तर काय, दगडावर नाव कोरायची अनुमती. महाराजांनी विचारलं, हिरोजी असं का? आणि हिरोजी उत्तर देत आहेत, राजे ज्या ज्यावेळी रायगडावर असाल त्या त्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, ज्या ज्यावेळी दर्शनाला जाल त्या त्यावेळी तुमची पावलं त्या पायऱ्यावर पडत जातील. आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरीवर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. राजे एवढं भाग्य फक्त पदरात टाका की तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहू दे. अरे तो हिरोजी इंदलकर होता म्हणून स्वराज्य उभा राहिलं. आज प्रत्येक मराठ्यानं त्या निष्ठेनं उभा राहिलं पाहिजे. तर पुन्हा एकदा मी स्वराज्य उभा करू. एकीच्या गप्पा मारणं सोपं आहे, पण खऱ्या अर्थानं आज जे आम्ही दाखवलं ते तमाम काळात आम्हाला दाखवता आलं तर आमच्या पुढे आव्हानं नसणारच आहेत, हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जगाचा प्रवास गणेशापासून आज संगणेशापर्यंत येऊन पोहोचला. मराठी माणूसही तिथपर्यंत पोहोचला आहे. जगातला सर्वात महासंगणक आमच्याच मराठा माणसानं बनवलाय. विजय फटकर नाव त्यांचं. पाठीमागं तर कुठेही नाही आहोत आम्ही, सगळीकडेच पुढे आहोत. पण एवढं सगळं करताना काळजामध्ये काहीतरी असायला हवं असतं. शिवछत्रपतींचा पुत्र म्हणून संभाजी राजे छत्रपती झाले, पण हा संभाजी कसा होता जर आम्हाला विचारलं तर आम्ही 2 वाक्यात उत्तर देतो. संभाजी रगेल होते आणि रंगेल होते. ज्या माणसानं 9 वर्ष तलवारीवर मरण पेलून धरलं, जो माणूस वादळासारखा या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घोंगावत राहिला, 120 लढाई केल्या, एकदाही पराभूत न होणारा आणि एकदाही करून मागं न फिरणारा राजा म्हणून इतिहासानं ज्याची नोंद घेतली आणि अखेर औरंगजेबाची कबर इथंच याच परिसरात उभा
उभारली गेली त्या संभाजीला आम्ही बदनाम ठरवून टाकलं, झोपलो होतो आम्ही. दादा कोंडकेंच्या चित्रपटातलं एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं, चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे, भरवायला ते आहे म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं जर माझ्यासारख्यानं वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग, ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही. आमचं नेमकं ते झालं. चकचकीत पॉलिशड सगळं बघत गेलो, खऱ्या इतिहासाच्या मुळापर्यंत आम्ही गेलोच नाही. खरा इतिहास आम्हाला कळलाच नाही. कधीतरी पानं चाळून बघा, कधीतरी समजावून घ्या संभाजी. अरे मराठ्यांचा पुत्र असावा कसा हे संभाजीच आम्हाला दाखवतो. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आम्हाला माहिती आहे, पण संभाजी राजांनी वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मध्ये पहिला ग्रंथ लिहिला हे मात्र आम्हाला ठाऊक असू नये. अरे मानवी जीवनाच्या पलीकडच्या चिरंतन तत्वाची चर्चा करणारा अध्यात्मावरचा 7 शतक नावाचा ग्रंथ संभाजीने लिहिला आम्हाला माहिती असू नये. 7 शतक सारखा ग्रंथ याच संभाजीने लिहिला, बुधभूषणम याच संभाजीने लिहिला आम्हाला माहिती असू नये. अरे संस्कार कसे असावेत या आमच्या शिवछत्रपतींनी सांगितले, संभाजी घडवून दाखवले. आम्हाला आमची मुलं त्या संस्कारानंच उभा करावी लागतील. हा पहिला आव्हानाचा भाग आमच्या लक्षात आला पाहिजे. मी बऱ्याच वेळा एक गोष्ट सांगतो, एक शासकीय अधिकारी होते, येता जाता हरामखोर म्हणायचे. घरात असले की बायकोला म्हणायचे का ग हरामखोर समजत नाही का, ऑफिसमध्ये गेले की शिपायला म्हणायचे का रे हरामखोरा कळत नाही का. पोरानं एवढं शिकून घेतलं. एकदा वडील आले होते ऑफिसमधून, कोचवर पेपर वाचित बसले होते आणि मुलाचा एसटीचा कंडक्टरचा खेळ सुरू होता. मुलानं सुरू केलं ट्रिंग ट्रिंग, ज्या हरामखोरांना एसटीत यायचे त्यांनी लवकर वर या आणि ज्या हरामखोरांना एसटीतून खाली उतरायचे त्यांनी लवकर खाली उतरा. वडिलांना काही कळे ना मुलगा असं काम म्हणतोय, चांगलं नाही हरामखोर म्हणणं. मुलाचं पुन्हा सुरू झालं, ज्या हरामखोरांना ट्रिंग ट्रिंग, ज्या हरामखोरांना औरंगाबाद मध्ये उतरायचे त्यांनी लवकर उतरून घ्या, ज्या हरामखोरांना औरंगाबाद मधून एसटीत यायचे त्यांनी लवकर वर या. वडील चिडले, वैतागले, चांगला संस्कार नाही. जागेवर उठले, 10 मिनिटं पोरला असं बुकलून काढलं, बदडून काढलं, बेदम मारलं. 10 मिनिटं मारून मारून वडीलच दमले. म्हटले आता एवढा 10 मिनिटं मार खाल्लाय पोरगा, आता काय हरामखोर म्हणताय. पण वडील पुन्हा कोचवर पेपर वाचित बसलेले पोरानं बघितलं, त्याचा कंडक्टरचा खेळ पुन्हा सुरू झाला, ट्रेंग ट्रेंग. आत्ताच एका हरामखोरामुळे गाडी 10 मिनिटं थांबलेली, आता ज्या हरामखोरांना एसटीत यायचे त्यांनी लवकर वर या. अर्थात तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्ही हसला, हे विनोदाला, हे मी मान्य करतो. पण याच महाराष्ट्रामध्ये बापाला हरामखोर म्हणणाऱ्या मुलांना टाळ्या वाजवायची सवय लागली ना आमचा सगळा इतिहास बिघडून गेला. उघड्या डोळ्यांनी 350 वर्ष संभाजी राजे बदनाम होताना बघितले, नाही आवाज उठला याच मराठ्यांचा. कधीतरी आम्हाला हे कळलं पाहिजे, जागृतीचं भान आमच्यामध्ये आलं पाहिजे. इथं उभा राहील, इथं याल, बसाल, कार्यक्रम बघाल, जाताना बाहेर पुस्तकांचे स्टॉल मांडले त्याच्याकडे मात्र फिरकणार नाही. मराठ्यांनी पहिल्यांदा जागृती केली पाहिजे, मस्तक सुधारलं पाहिजे. भाऊ आणि बहीण रस्त्याने निघाले होते. भाऊ होता 5 वर्षाचा, बहीण होती 20 वर्षाची. समोरनं एक टवाळ पोरगा आलं सायकल वर्णन, त्यांनी त्या बहिणीच्या छातीला बोट लावलं. बहीण वैतागली, पायातला सँडल काढला आणि खाड दिशी त्या सायकल स्वराच्या तोंडात मारलं. 5 वर्षाचा भाऊ विचारत होता, ताई तुला तर त्यांनी एकच बोट लावलं, तू त्याला 5 बोट लावायची, सँडलनी कशाला मारलंस, का झालं असं. त्याच ठिकाणी जर 20 वर्षाचा युवक असताना त्याच्या बहिणीला असं केलं असतं तर त्या 20 वर्षाच्या युवकानं काय केलं असतं. ताईची सँडल निघायच्या आधी त्या सायकल स्वराला तिथंच आडवा केला असता. आमच्या समाजाचंही असं झालंय. आमच्या जागृतीचं वय आहे फक्त 5 वर्ष, आम्हाला 20 वर्ष